असतात मग चुका केल्यानंतर, परंतु आज त्यांना देखील गर्व वाटेल की मच्छिंद्र गायकरणी खरं तर कामगिरी मोठी केली आहे. काय म्हणाले, या मैदानावरती खरं तर नेहमीच रेकॉर्ड घडत असतात आणि या स्पर्धेमध्ये देखील रेकॉर्ड घडत असतात. काय म्हणाले, या स्पर्धेमध्ये खेळताना किती मजा आली. आपल्यासोबत नितीनजी भोईर आहेत, यांचं आयोजन तुम्हाला काय वाटतंय? खरं तर रुपेश गायकर आणि सुभाष गायकर आम्हाला ओरडत असतात, पण त्याचा आज फायदा झाला. म्हणजे फायद्यासाठी ओरडतात आणि म्हणून आज आम्ही चांगला खेळलो. आणि संपूर्ण टीमचा मी अभिनंदन करीन का कामं ॲडजस्ट करून ते खेळले येतात. खूप अभिमान वाटतो माझ्या टीमचा आणि सर्व संघाचा चांगलं केलं. आणि नितीन दादांचं कौतुक करू तेवढं कमी आहे, कारण दरवर्षी आयोजन आज जगन्नाथ क्रीडा संकुलमध्ये हा स्पर्धा पार पडते. खूप चांगलं वाटतं. आणि मयूरदादा पिसेकर यांचं देखील मी अभिनंदन करेन का इतका चांगला स्टेडियम, मैदान त्यांना स्टेडियम आला म्हणू, एवढा चांगला स्टेडियम या बदलापूरमध्ये घडवला. थँक्यू सो मच. आपला सुरुवात होती, आपण इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती अनुजी बोरे यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर आणि रोशनजी संते सर यांचा आवाज तुम्ही ऐकवतात. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने ऑन गोईंग मॅच. बघा डगआउट मध्ये विनंती आहे, खेळाडू कक्षामध्ये शीळ संघ बघा प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं सहकार्य करा, कारण की आयोजन कमिटीचा निर्णय आला. ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. बघा बसू नका, कारण की आयोजकांचा इथे सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. सहकार्य करणं देखील गरजेचं आहे, कारण की बघा शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि त्या शिस्तीचं पालन करणं देखील तितकंच गरजेचं आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. चला याच मॅचला सुरुवात. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. इकडे आपण पाहिलं तर एका बाजूला जाणता राजा शीळ त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम जांभिवली, या दोन्ही टीम्स मध्ये मॅच. याच दरम्यान दिवस कराताना चॅम्पियन या स्पर्धेचा काउंटर येणार आहे आज संध्याकाळच्या सत्रामध्ये. मला जरूर पाहायला मिळतात. फुल टॉसचा बॉल मिड विकेटला फटका सजवलाय करा, थोडंसं आउटफील्ड स्लो आणि तोपर्यंत या 2 धावा क्विकली कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा जरूर कंप्लीट होतात आणि या 2 धाव्याच्या मदतीने आपण जर पाहिलं तर धावफलक जर पोहोचले 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत जरूर. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतोय, परंतु समोर देखील एक चांगलाच संघ आहे.
पुढे एकदा आपण पाहतोय पुढचा बॉल फुलटॉस बॉल इथे आपण पाहतोय स्ट्रेट खेचलाय आणि एक सिंगल जरूर मिळेल. केस दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात जरूर खेळतात परंतु एका बाजूला जर विचार केला तर काही नियमांनी अटी प्रत्येक मॅचमध्ये जरूर असतात प्रत्येक स्पर्धेसाठी जरूर दिलेले असतात. तेच बघा 12 नाही आणि एकाचा खेळाडूचा टी शर्ट देखील नाही त्यामुळे आपण जे पेनल्टी ती त्यांना दिलेली आहे हे देखील नोंद घ्या. पुन्हा एकदा भूषण रन मशीन ऑफ शील्ड. हो इकडे फटका दमदार आहे स्वीट साऊंड ऑफ द बॅट परंतु फिल्डर त्याच्या अवाक्याच्या बाहेर आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 6 आलेला हा भूषणचा वार षटकार. क्या बात आहे फटका दमदार आहे आणि त्या फटकाराची नक्कीच आवश्यकता होते. ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकतात 7 स्टार इव्हेंट्स तुम्हाला पाहायला मिळतात लाईव्ह स्ट्रीमिंग पाहायला मिळते. इथे फुटवर्कचा वापर जरूर केला होता फिल्डर आहेत परंतु थोडेसे फंबल तोपर्यंत या 2 धावा इझिली कंप्लीट होतात. आणि फिल्डिंग फार महत्वाची असते ना तेच मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल कारण की इथे जर धावा बनवायचा असेल तर बॅटिंग देखील चांगली होते परंतु आता फिल्डिंग थोडंसं चेंजेस करावं लागेल कारण की मगाशी देखील आपण पाहिलं कॅच देखील त्याच फिल्डरकडून ड्रॉप झाली होती तोच फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय. 23 धावा 23 शेवटचा बॉल आहे. तिन्ही ऑफिशियल अंपायर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आमचे सनी भोईर सर असतील तथा कडव डीके एका बाजूला आमचे पोईचे रन मशीन योगीराज महाराज बुटेरे तिन्ही ऑफिशियल अंपायर आणि इथे विकेटचा बदन बॅटचं लिडिंग एज आणि अजून एक खेळताना धक्का क्रमांक पहिला लागत असताना जाणता राजा शील्ड या संघाला महत्वाची विकेट. भूषण बॅक टू डकआउट. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण बघतोय मैदानाच्या दिशेने ऑन गोइंग मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळते. 23 धावा 23 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय आणि 23 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 23 ऑन अ बोर्ड. आज तुम्हाला नक्कीच खेळताना शेवटचा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय अंतिम दिवस आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर दुर्गेश आहेत जांभिवलीचा मलिंगा म्हणून नेहमीच याची ओळख राहिली आहे. छोटा पॅकेट बडा धमाका सातत्याने एक रफ्तार म्हणून ओळख तुम्हाला पाहायला मिळेल. स्मॉल डायनामिट आहे परंतु उत्कृष्ट गोलंदाजी प्रॉपर टप्प्यावरती वेगवानी आणि आता तोच बॉलिंग ट्रॅकवरती जांभिवलीचा मलिंगा. पहिला बॉल इकडे आपण पाहतो लकोलचा बॉल होता परंतु त्याला खोदून काढलाय सरळ खेचल्यात. विषय प्रिजम मध्ये फिल्डर थोडंसं कलेक्शन मध्ये थोडासा प्रॉब्लेम परंतु इथे एक सिंगल मिल. आता एक हार्ड हिटर बॅटर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. प्रज्योत आलेत मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 वरती. सातत्याने लांब लांब फटकेबाजी नक्कीच पाहायला मिळते आणि तोच बॅटर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. ओ इकडे देखील मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटचं लिडिंग एज आणि प्रॉपरली टायमिंग नव्हता. कनेक्शन देखील थोडंसं पाहिलं तर प्रॉपर नसल्यामुळे इथे एकच सिंगल फक्त मिळेल. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुस्तक जसा बाद झाला तसे थोडंसं धावा देखील कमी झाल्यात.
फुल टॉस बॉल हवेमध्ये, लांबी कमी आहे परंतु हवेमध्ये बॉल फिल्डर जज करतात आणि इथे देखील कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, परंतु आता ही कॅच ड्रॉप झाली मैदानाच्या आतमध्ये. जीवनदान मिळालं आणि जेव्हा जेव्हा जीवनदान मिळालं ना राहताना बॅटरला, तेव्हा तेव्हा सातत्याने आपण पाहिलं एक अग्रेसिव्ह रूप धारण करत असतो नेहमीच बॅटर. आणि आता मैदानाच्या आतमध्ये तशीच बॅटिंग करणं फार गरजेचे मैदानाच्या आतमध्ये हितेशला. हितेश आणि प्रज्योत ही जोडी मैदानात सातमध्ये पाहायला जरूर मिळतीये. सर धावा एक सन्मानजनक स्कोरवरती नेऊन ठेवायचा असेल तर चांगली बॅटिंग करणं देखील तितकंच गरजेचं आहे. हो, इकडे देखील टप्पा चांगला होता, फब्बल झालेत, कनेक्शन थोडंसं इथे पॉइंटिंग देखील कॉलिंग आली दुसऱ्या धावेची. आणि जिथे एकही धाव नव्हती तिथे बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा जरूर कंप्लीट होतील आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जम पोहोचलं 29 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. पुढचा बॉल. हो, इकडे देखील संधी आहे, हवेमध्ये प्रहार तर केलाय आणि इथे विकेटचं बदन. आता चूक होणार पंकज मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. पंकज आलेत. ओ, इकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत परंतु आता चूक होणार नाहीये. स्विच हिट म्हटलं तर सातत्याने एक चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. प्रॉपर बॉलवरती नजर ठेवणं, तदनंतर प्रॉपर कनेक्शन आणि टायमिंगचा वापर करणं गरजेचं आहे. आणि इथे जरूर ओव्हर कंप्लीट झाली. ओव्हर नंबर 3चा खेळ नक्कीच कंप्लीट आणि 30 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 10.00च्या सरासरीने धावा बनतात असं म्हणावं लागेल. प्रत्येक षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 10.00च्या सरासरीने धावा बनतात. जाणता राजा शीड बॅटिंग करतोय आणि 30 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 30 ऑन बोर्ड. आता शेवटचे 6 बॉल आहेत, या 6 बॉलमध्ये किती धावा बनतात पाहणं गरजेचं राहणार आहे. षटक क्रमांक 4 यासाठी इन्व्हाइट केले आकाश जाधव आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. चांगला खेळाडू म्हणून कारण आता जांभेली संघामध्ये आपण जर पाहिलं 2 आकाश तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. एका बाजूला आकाश सावंत, दुसऱ्या बाजूला आकाश जाधव. हे देखील खेळाडू चांगल्या पद्धतीचे खेळ करत असतात नेहमीच. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर पंकज आणि नो स्ट्राइक वरती प्रज्योत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनतात पाहणं गरजेचं राहणार आहे. कारण की आपण जर पाहिलं तर आता चांगली बॅटिंग करणे इथून टीम शी संघासाठी गरजेचं आहे. कारण की जर सन्मानजनक स्कोरवरती पोहोचायचं असेल, एक बिग फायटिंग टोटल वरती नेऊन ठेवायचं असेल आपल्या संघासाठी, तर इथे चांगली बॅटिंग, चांगले फटके खेचणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चला, आदेश प्रतिष्ठान शिरगाव आणि मयूर ग्रुप या 2 टीम मध्ये यापुढील सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ओ, इकडे देखील स्विच हिट केला. इकडे गॅप मोठा नाही, धावांचा तोटा शोधला, गॅप लावला, मॅप बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतात 7. चौकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं आणि बॅटरने देखील सांगितलंय स्वॅग से स्वागत नाही करोगे हमारा. ठोकलाय चौकार. दुसरा बॉल हवेमध्ये आणि इथे फिल्डर कोणी नाहीये. नो मॅच काढला, चेंडू आदळलाय. तोपर्यंत या 2 धावा जरूर कंप्लीट होतात आणि या 2 धावांच्या मदतीने आता आपण पाहतोय धावफलक जम पोहोचलोय 36 ऑन बोर्ड. 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. दुपारचं पर्व, एक दमदार अशी क्रीडा स्पर्धा आणि या जगन्नाथ क्रीडा संकुलावरती स्पर्धा खेळताना नक्कीच रंगतीये. ओव्हर नंबर 4चा खेळ चालू मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहिलं तर धावफलक 36 धावा धावफलकावरती आहेत जरूर. शेवटचे 4 बॉल आहेत. आमचे बाबा देखील आलेत, वेलकम. हो, इकडे देखील गॅप, क्या बात आहे. रिव्हर्सचा फटका, स्विच हिट आणि इथे अल्टी पलटी आणि बॉल सीमा रेषा बाहेर. मारले त्यांनी कल्टी. चौकार. पंकजची आता बॅट बोलते. लाजवाब बॅटिंग मैदानात 7 मध्ये जरूर पाहायला मिळतो. ऍक्शन आपल्याला देखील पाहू शकता. रिव्हर्सचा फटका, त्याला प्रॉपरली टायमिंग, प्रॉपरली कनेक्शन तिथे केलं मिडल ऑफ दी बॅट आणि आज चौकार पाहायला मिळतोय.
आकाश जाधव वरती इथे हल्ला चढवला असं म्हणावं लागेल. हो, इकडे देखील आपण पाहतोय लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे एक सिंगल जरूर मिळते. 22च्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. बोईड सर आम्हाला सांगतात की यस 22च्या माध्यमातून एक सिंगल आली आहे. बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही आहे आणि स्ट्राईक देखील रोटेट झाले. आता प्रज्योत आलेत. शेवटचे 2 बॉल टू गो. इनिंग नंबर 1 मधील शेवटचे 2 बॉल तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आणि धावफलक 41, 41 ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल इथे देखील लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आणि इथे कॅच. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना जाणता राजा शीर संघाला तिसरा परतावा लागेल प्रज्योतला मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर अमोल आलेत मैदानाच्या आतमध्ये. मिनिट नंबर 5 वरती अमोल बनवटेला तुम्ही पाहतायत. लांब लांब षटकार त्याची शैली आहे नेहमीच तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. आणि अगदी जेव्हा जेव्हा अडचणीचा संघ असतो तेव्हा तेव्हा अडचणीतून बाहेर काढण्याचं काम अमोल बनवटेने केलं आणि आता तोच अमोल मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. संकटमोचक कामगिरी नेहमीच त्याची राहिली. आता शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल कशा प्रकारे फेस करेल. आकाश जाधव बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. थोडंसं मागडं षटक म्हणावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल होता आडवा बॅटने आणि इकडे शॉर्ट ऑन पुल केले. आडवा बॅटने ब्युटिफुल आहे, पॉवरफुल आहे आणि महत्वपूर्ण आलेला षटकार शेवट गोड केले. सिक्सर. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 48 धावांची आवश्यकता इनिंग नंबर 2 मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल जेव्हा बॅटिंगसाठी टीम जांभोली संघ उतरेल. येणारी 24 बॉल आणि 48 धावांची गरज या मॅच मध्ये. इनिंग ब्रेक नक्कीच होतोय आणि तोपर्यंत आपण जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये. तिथे जोडले जातील रोशन संते सर. ओट यू. थँक्यू सो मच. असेल आदेश प्रतिष्ठान शिरगाव या टीमचे कॅप्टनला की आपण देखील टॉस साठी. मयूर ग्रुप आणि आदेश प्रतिष्ठान शिरगाव या 2 टीम मध्ये सामना असेल. वेदांगी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव आणि मयूर ग्रुप बदलापूर या 2 टीम मध्ये सामना असेल. सामना 4 षटकांचा आहे. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे टेल. टॉस जिंकलेला आहे मयूर ग्रुप बदलापूर या टीमने. अनिकेत आमच्या सोबत आहेत. टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल. आम्ही गोलंदाजी स्वीकारतो. 4 षटकांचा सामना आहे. समोर वेदांगी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव संघ आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी 35 ते 40 पर्यंत आपण रोखण्याचा प्रयत्न करू. तुमचं ग्राउंड आहे. सातत्याने या ग्राउंड वरती तुम्ही सराव देखील करता. अनेक स्पर्धा तुम्ही खेळता. तुमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बदलापूरचा वर्ल्ड कप आपण पाहिला. तर या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल. ज्याप्रमाणे आयोजन नियोजन केलेलं आहे फक्त 40 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. फार कमी प्रवेश फी मध्ये 2 व्हीलर बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी आहे. काय म्हणणं असेल. कसं असतं प्रत्येक टीम ज्या लेवलला आयोजन करते तो प्रत्येक चांगलंच करतो आणि यांनी पण खूप चांगलं आयोजन केलं आणि एवढ्या चांगल्या ग्राउंडवर त्यांना आयोजन करायची संधी भेटली ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि या ग्राउंडवर खेळण्याची मजा वेगळीच आहे. प्लस आम्हाला खेळायला भेटतो यात आम्हाला जास्त आनंद आहे.
क्या बात आहे, नक्की शुभेच्छा असतील संघाला आपण शुभेच्छा देऊया. आमच्यासोबत शिरगाव संघाचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. खऱ्या अर्थाने मुरबाडचं बदलापूरचं पाहिलं गेलं तर ग्राउंड आहे. बदलापूरमध्ये फार कमी ग्राउंड आहेत, त्यामधील हे लश ग्रीन आउटफील्ड नक्कीच असलेलं मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे मैदान आहे. या मैदानाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? नाही, स्पर्धा तर खूपच चांगली आणि ग्राउंडचं तर बोलावं तितकं कमी आहे. कारण का सध्या आता तुम्ही बघता डेव्हलपमेंट खूप होत चालली आहे. ग्राउंडच राहिले नाहीत. आमच्या इकडे ईस्टला बघाल तर आमच्या सुदैवाने आमच्याकडे शिरगावात एक ग्राउंड तरी आहे, पण बाकीचे अनेक गावातले खेळाडू आमच्याकडे येऊन प्रॅक्टिस करतात. पण हे खरं तर मयूरदादाचं मी अभिनंदन करतो की एवढं मोठं ग्राउंड स्वतःच्या मालकीचं त्यांनी ठेवलंय, त्याच्याबद्दल खरंच त्यांचं अभिनंदन आहे. क्या बात आहे, नक्की शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. मयूर ग्रुप बदलापूर या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. या पुढच्या मॅच मध्ये उत्तम भगत साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. उत्तम भगत साहेब इथे उपस्थित आहेत आणि इथे आपण विशेष सन्मान करूया. यस, ओल्ड कॉम्बॉक्स अनुजी मोरे सरांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सो मच रोशन सर. साव्या पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने ऑन गोईंग मॅच, जिथे इनिंग नंबर 2 चा नक्की सुरुवात आपण करतोय. जिथे गरज आहे येणारे 24 बॉल आणि तुम्हाला गरज पाहायला मिळणारे 48 धावांची. पहिला बॉल भूषण बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्राईक एंड वरती वैभव पवार. पहिलाच बॉल इथे ब्लॉक होलला टाकण्यात आला आणि इथे एक सिंगल स्ट्राईक रोटेट. सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर टीम जांभिवली संघाचं श्री गणेश होत असताना तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. सिंगल ऑन अ बोर्ड. चला आपण विकी आंबोरे साहेबांचा इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. पुढचा Yes. बॉल साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय. ओल्ड कॉम्बॉक्स अनुज सर. थँक्यू सो मच. आपण एकदा आपण वळतोय मैदानाच्या दिशेने. स्क्रीन तुम्ही पाहतात की राहताना सन्मान देखील केला जातोय. अतिथी देवो भव, प्रत्येक मान्यवरांचा आदर या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केला जातो. थँक्यू सो मच. 6व्या मैदानाच्या दिशेने ऑन गोईंग मॅच, ओव्हर नंबर 1. हो, इकडे देखील प्रॉपर टप्प्यावरती गोलंदाजी होती मैदानाच्या आतमध्ये आणि या गोलंदाजी करत असताना प्रॉपर टप्पा ठेवणं देखील फार गरजेचं आहे. तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे, जेव्हा नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं वैभव पवार सारखा बॅटर नॉन स्ट्राईक वरती थांबलाय. स्ट्राईक एंडवरती युवा खेळाडू सोनूला तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. इकडे देखील आपण पाहतोय फिल्डर वेगाने आल्यात मिड विकेट वरून. डीप मधून एक सिंगल तर कंप्लीट होतीये. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि इथे इझिली 2 धावा कंप्लीट. 3 धावा फलकावरती पाहायला जरूर मिळतात. 4 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. की दुपारचं सत्र, अंतिम दिवस, फायनल डे ऑफ द टुर्नामेंट, अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेचा. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व भास्करदादा शेलार स्मृती चषक 2026 इथं तुम्हाला पाहायला मिळतो एक मानाची स्पर्धा. इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक फटका चांगला पाहायला मिळतो. फिल्डर आहेत, जज करतात आणि या बॉलला स्टॉप केलाय. अक्षरशः वाटलं होतं की बॉल सीमारेषा बाहेर जाईल, परंतु ते सीमारेषावरती फिल्डरने नक्कीच बॉल अडवलाय आणि इथे देखील या 2 धावा मिळतात. 5 बॉल आणि 5 धावा धावफलकावरती पाहायला जरूर मिळतात. षटक क्रमांक पहिला, जिथे धावा बनवायच्या गरजेच्या होत्या बॅटिंग करत असताना टीम जांभिवली संघासाठी, परंतु इथे फक्त आणि फक्त 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक असं बोलू खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे भूषण बनवणे. एक सारखाच खेळाडू म्हणून सातत्याने पाहिला जातो. शेवटचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि स्वतः गोलंदाजाने टिपलाय जाईल आणि संपलाय बॅटर सोनू जगे फलंदाज बाद.
जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिला कंप्लीट जरूर झालाय आणि फक्त अवघ्या 5 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे अजून जर विचार केला तर 43 धाव्यांची गरज तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 18 बॉल आणि 43 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळते. चला वेळ घेऊ नका, स्पीडअप करणं गरजेचं आहे. चला बघा, दोन्ही टीम्सला पेनल्टी होती त्यामुळे लेवल आपण जे पेनल्टी ते देण्यात आली आहे. चला येस, आपण 2 धावा नक्कीच ऍड करतोय, हे देखील नोंद घ्या. बघा येस, आयोजन कमिटीकडून जी सूचना आम्ही आमच्यापर्यंत पोहोचली ती आम्ही पोहोचवतोय. येस, 2 धावा आपण नक्कीच ऍड केल्यात. 7 धावा धावफलकावरती आहेत. 5 धावा धावफलकावरती झाल्या होत्या, 2 धावा आपण पेनल्टीच्या ऍड करतोय आणि आता 7 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 7 ऑन अ बोर्ड. सचिन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. लो फुल टॉस बॉल. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नेहमीच सचिनकडे पाहिलं जातं, कारण की नेहमी सातत्याने जेव्हा जेव्हा आपण पाहिलंय कमी धावा जेव्हा डिफेंड करायचे असतात तेव्हा तेव्हा अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सचिनची नेहमीच पाहिली आहे प्रॉपर टप्प्यावरती. आणि आता तोच गोलंदाज सचिन बॉलिंग ट्रॅकवरती जरूर पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक 2 ऑनगोईंग आहे. पहिला बॉल डॉट आलाय. स्ट्राईक एंडवरती आकाश सावंत, नॉन स्ट्राईक एंडवरती वैभव पवार. ही जोडी एक हार्ड हिटर बॅटर म्हणून नेहमीच त्यांची ओळख राहिली आहे दोन्ही बॅटरची, आणि तेच दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ओ इकडे देखील रूम घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ओव्हर द कव्हर्स फटका सजवायचा होता, परंतु इथे बॅटन बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल आलाय. बॅटन पॅड्स मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. प्रॉपर सटीक लाईन अँड लेंथ तुम्हाला जरूर पाहायला मिळते. डॉट बॉल बॅक टू बॅक 2 डॉट आलेत. परत सत्र तुम्ही पाहतात कडक उन्हामध्ये ही कडक मॅच. आता आकाश जाधव आलेत मैदानाच्या आतमध्ये. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय हिरामनजी भगत साहेबांचे इथे आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम, सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. तीन बॉलचा खेळ झालाय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एकही धाव खर्च केलेला नाहीये. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एक विकेट देखील तुम्हाला पाहायला मिळते महत्वाची. पुढचा बॉल ओ इकडे देखील हवेमध्ये प्रहार तर केला. नो मॅच लांडा चेंडू जरूर आदळलाय. दुसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. एक सिंगल पुनश्च एकदा मिळते आणि या सिंगलच्या मदतीने आपण जर पाहिलं तर आता धावफलक जर पोहोचले ते म्हणजेच 9 धावसंख्येवरती 9 ऑन अ बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहे. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आणि आता एक सिंगल, म्हणजे 4 बॉलचा खेळ जरूर कंप्लीट झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. स्लो शांत गती मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु जोपर्यंत वैभव पवार मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काही घडू शकतं. दुसरा धाब्याचा कॉल इकडे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या 2 धावा इझिली कंप्लीट आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावफलक जर पोहोचेल 11 या धावसंख्येवरती. 1 और 11 11 ऑन अ बोर्ड. 11 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. प्रतीक तरे देखील आलेत. वेलकम प्रतीक, आपलं देखील सहर्ष स्वागत. इन ॲक्शन मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. संपूर्ण मयूर ग्रुप आज उपस्थित झालाय, सर्वांचं स्वागत आहे. एका बाजूला वेदांगी 11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव हा संघ देखील तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. व इकडे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न अलाउड अबल करण्यात आली आहे, परंतु इथे देखील आपण पाहतो आता डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय. फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या सचिनने. खरंच कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी, त्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट देखील कॅरी केली आहे. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन अ बोर्ड. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर येणारे आता 12 बॉल आहेत आणि इथून पुढे अजूनही 37 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 37 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. चला स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. बघा टायमर ऑन आहे.
हे देखील विसरू नका. टीम शी संघ 12 बॉल आणि 37 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळेल. चला स्पीडअप करणं देखील फार गरजेचं आहे, कारण की आजचा अंतिम दिवस आहे. भरपूर असे मॅचेस आपल्याला जरूर कंप्लीट करायचे आहेत. 12 बॉल 37 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अजूनही पाहायला मिळते. 37 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतो. टॉप क्लास करताना स्पर्धा म्हणावी लागेल. दमदार अशी क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती समाधान आलेत. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 यावेळी आमंत्रित करण्यात जरूर आलाय. चला टीम शी संघ भरपूर वेळ तुम्ही घेतात. स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. आम्हाला देखील माहिती आहे वेळ देखील इम्पॉर्टंट आहे. येस मॅच ऑन. ओ इकडे आपण पाहतोय भरपूर बाहेर सिक्स झाला आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आउट साईड ऑप्शन भरपूर बाहेरचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. वाईडनी इथे सुरुवात केली आहे. आता 36 धावांची गरज या मॅचमध्ये पाहायला मिळेल. 12 बॉल 36 धावांची गरज. काही घडू शकते मॅचमध्ये. क्रिकेट आहे, कारण की प्रत्येक क्षणावरती वेळ काय बदलत असतो आणि आता देखील कोणाची वेळ मात्र बदलणार आहे. येणारी वेळच सांगून जाईल. 12 बॉल 36 धावांची गरज या मॅचमध्ये. कोण बनणार आहे या मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल, कारण की दोन्ही टीमसाठी मस्ट विनी मॅच आहे. पहिल्या फेरीतील पहिलं मॅच. हो इकडे देखील स्विच हिट करायचं होतं, परंतु आता इथे विकेट सॅक्रिफाईस होत असताना आकाश जाधवला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि अजून एक धक्का लागत असताना टीम जांभिवली संघाला फलंदाज बाद. मैदानाच्या आतमध्ये आलेत. लांब लांब फटके त्याचे नेहमीच आपल्याला पाहायला मिळालेत. लांब लांब फटकेबाजी करत असतो. आतिश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तीस धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. पहिला बॉल आपण पाहिला वाईट, नंतर विकेट आणि आता शेवटचे 11 बॉल आहेत. वैभव पवार आता पॉवर दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की नेहमीच चांगली बॅटिंग ही प्रेक्षकांना देखील आवडत असते वैभवची. परंतु आता वैभव काय करेल मैदानाच्या आतमध्ये. एकटा लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. ओ इकडे देखील मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसलाय की काय पुनश्च एकदा प्रश्नचिन्ह निर्माण आणि यस फटका फसलाय. पुनश्च एकदा महत्वाची विकेट बॅक टू बॅक. दुसरा धक्का लागत असताना टीम जांभिवली संघाला फलंदाज बॅक टू पवेलियन. आता मैदानाच्या आतमध्ये विकास आलेत. विकास आणि आतिश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळते. वैभव थोडेसे नाराज जरूर असतील, कारण की महत्वाची विकेट होती. या धावा आतापर्यंत आपण जर पाहिलं फक्त आणि फक्त 12 धावा धाफलकावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. लॉस ऑफ 4 विकेट्स. 48 धावांचं एक टायटल तुम्हाला जरूर पाहायला मिळतं. ओ इकडे देखील पाहावं लागेल. हा देखील आपण पाहतो व्हाईट बॉल पाहायला जरूर मिळतो. व्हाईट बॉल पंचांचा निर्णय. तसे दोन्ही आहेत समान दर आहेत आणि धावा मिळाल्यात त्या अवंतराच्या मदतीने आपण पाहतो. आता दाफल पोहोचले 13 ऑन बोर्ड. आता थोडंसं शांत संयमी खेळ प्रयत्न करावे लागतील, पराकाष्ठा करावे लागतील टीम जांभिवली संघाला जिंकायचा असेल तर. ओ इकडे देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन टॉस खेळण्याचा प्रयत्न टप्पा पडला. तदनंतर स्लाइटली टर्न आतमध्ये आलेला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इथे देखील डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आज तुम्हाला श्री संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. आमच्या समेत आपण पाहिलं दत्ता मामा देखील तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच संघ खेळत असतो आणि आज खराताना एक उत्कृष्ट गोलंदाज खराताना गौरवला देखील आपण पाहत असतो नेहमीच. तो देखील नाहीये. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर थोड्याच वेळात महेश गायकवाड यांचं देखील आगमन तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल, कारण की नेहमीच गतवर्षी देखील आपण पाहिलंय या स्पर्धेला ते आवर्जून भेट देत असतात आणि याही वर्षी
नक्कीच या स्पर्धेला भेटण्यासाठी उपस्थित राहतील थोड्याच वेळात, कारण की आज अंतिम दिवस आहे, महत्त्वपूर्ण दिवस, आणि महत्त्वपूर्ण मान्यवर देखील तुम्हाला पाहायला मिळतील जरूर. इकडे देखील फटका फसला, अजून एक धक्का, विकेटचा सिलसिला जारी आहे आणि अजून एक विकेट मिळते टीम शी संघाला. फलंदाज बाद. जांभेली संघ देखील कमी नाही आहे, परंतु शी संघाचा जर विचार केला तर आज खेळताना गौरव सारखा गोलंदाज नाही आहे. दत्ता मामा इथे उपस्थित, त्यांच्या राहताना चिरंजीव आहेत गौरव, परंतु आज इथे उपस्थित नाही आहेत मैदानाच्या आतमध्ये टीममध्ये. तदनंतर आपण जर पाहिलं तर प्रशांत रोने देखील नाही आहे, बाळा देखील नाही आहे. एक चांगले खेळाडू तुम्हाला आज करताना दिसत नाही, तरी देखील चांगलं काम नेहमीच त्यांचं राहिलं आहे. आणि आज खेळताना स्वामी बनोटे इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला जरूर मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार, पुढचा बॉल पाहायला जरूर मिळतो. राईट आर्म राऊंड विकेट, बॉलर तयार, हाफ टॅकर बॉल, आणि इथे बाटची लिडिंग एज अँड गॉन. अजून एक धक्का महत्वाचा लागत असताना टीम जांभिवली संघाला. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय आपण पाहू शकाल अविनाश दादा गायकवाड साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. महेश दादा गायकवाड यांचे बंधू आदरणीय अविनाश दादा गायकवाड साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे अविनाश दादा गायकवाड आणि त्यांच्या समवेत मनोरमामा चिकनकर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. भानदाजी राणे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शेवटचं षटक आपण पाहतो. पंकज आलेत बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिल्याच बॉल वरती विकेट. आल्या पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं बॅटरचं. धक्का क्रमांक यावेळेस लागत असताना टीम जांभिवली संघाला 7वा. अजून एक धक्का, विकेटचं बदल. पाच बॉल आहेत आणि 33 धावांची गरज आहे. सूरजला खूप चिंता आहे, परंतु 5 बॉल आणि 33 धावांची गरज या मॅच मध्ये. राईट मोद विकेट. इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल होता, बॉटम बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा आता एका बाजूला पूर्णपणे मॅच झुकली असं वाटतंय. फक्त औपचारिक या मॅच मध्ये शिल्लक आहे, ठीक आहे. 4 बॉल आणि आता 33 धावांची गरज या मॅच मध्ये. आता फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर करताना विजयाच्या उंबरठ्यावरती वाटचाल करते की काय टीम जाणता राजा शिळ, असं म्हणायला हरकत नाहीये. आणि इथे देखील आपण पाहतोय डॉट बॉलरला, क्या बात आहे. आज जरी गोलंदाज नसतील टीम शिळ संघाचे, तरी देखील चांगली गोलंदाजी होती. खरंच कौतुक करावं लागेल. आणि पंकजचा जर विचार केला, कसं बोलू, खेळाडू आहे, जुना जाणता खेळाडू म्हणून नेहमीच ओळख राहिली आहे. बॅटिंग देखील आज चांगली केली आहे पंकजने. ओ इकडे देखील हाफ ट्रॅकर बॉल, टप्पा पडला. तदनंतर आपण जर पाहिलं ऑन टोस फटका खेळायचा होता. इथे देखील तुम्ही पाहता डॉट बॉल आलाय
काय गोलंदाजी झाली फक्त आणि फक्त 15 धावा फलकावरती आहेत. आणि आज पिंटू मस्से देखील तुम्हाला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये खेळतात. आज भरपूर असे जुने जाणते खेळाडू टीम शिर संघामध्ये वळणी लागली ज्यांची इकडे फटका भरपूर वेळानंतर चौकार तुम्हाला पाहायला मिळतो, परंतु ह्याच चौकार किंवा षटकार जर आधी आले असते समीकरण चित्र थोडंसं वेगळं तुम्हाला पाहायला मिळालं असतं. आलाय चौकार बऱ्याच वेळानंतर 4 बॉल आहे आता. लास्ट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त औपचारिकता शिल्लक तब्बल 29 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शेवटचा बॉल देखील ऑन टोस इथे आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं ओव्हर द रोप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे सामना फिनिश. सामना एका बाजूला पूर्णपणे झुकलाय आणि आता सामना जिंकलाय टीम जाणता राजा शिड या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक टफ लक टीम जांभिवली संघ. हार्ड लक वैभव पवार आणि टीम आकाश सामंत या टीम चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय, हरकत नाहीये. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत नक्की ज्यांनी गोलंदाजी करत असताना 4 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 4 विकेट्स ज्यांनी कॅरी केल्यात. अर्थातच समाधान ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पण विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया समाधानला मॅन ऑफ द मॅच. वेळात वेळ काढून दादांची उपस्थिती लाभते या स्पर्धेसाठी. महेश दादा गायकवाड यांचे यस बंधू आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते आपण देऊया समाधानला मॅन ऑफ द मॅच. समाधान आहेत मॅन ऑफ द मॅच. चला अविनाश दादा गायकवाड यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावर